शांताबाई कधी निघतो वा? हा निघायची काही घाई नाही करून राहिली ना काही नाही. काय बिचारे तूच नाही निघशील घर दोन तर बाहेर निघून काय? अबो गंगा, आता काही मी कोणाला आवाज द्यायला जात नाही. मी पहिलेच सांगितलं एवढ्या एवढ्या वाजता इथं उभे राहायचं म्हटलं. हा आता पायतो जाऊन तिथं आल्या काही तर साऱ्या जणी ट्रॅक्टर येणार आहे तिथं. ट्रॅक्टर आणून उभा करून देईन म्हणे तो म्हणे तिथं ट्रिप मारायला जातो म्हणे मी पहिले. तर तो येईन तिथं सगळेजण या म्हणा तिथं. तू जातं काय जरा आवाज द्यायला सगळीले? शांताबाई मला कसं होईल? मी अर्ध्या घरी जाईन अर्ध्या घरी जाईन नाही काऊन का? मला तर अर्ध्या जणांसोबत पटतच नाही हो शांताबाई. मग मी काय करू जाऊन? त्याच्यापेक्षा राहू दे, येतील आपल्या मतानं. सांगितलं आहे ना त्याइले, दोन दोन डाव सांगितलं तर हेच पाहिजे काय अजून? मी बाय बरं येऊन गेली. हा मलाच तर मान लागते जास्त, पण तरी मी आली म्हटलं शांताबाई पटकन. हो हो तुझ्यासारख्याच आहे काय साऱ्या. आता तू समजदार आहे बाई. आता बाकीच्या काय सांगावं आता त्याइले तर म्हटलं वक्तावर येऊन जा म्हणून. आता किती फिरू मी? माझे पाय दुखून राहिले बिचारे सारे फिरू फिरू. कोणता कार्यक्रम म्हटलं ना सांग. आता ह्या बाया उकसून देते फक्त. हे करवो शांताबाई ते करवो शांताबाई. आणि जेव्हा करायची वेळ येते तेव्हा काय म्हणते तर करायला येत नाही. बरं नका करायला येऊ, पण निदान काय म्हणते तर चला तर खरी लवकर लवकर तिथं तर करायला लागते सगळ्या मिळून. तशाच आहे आपल्या गावातल्या बायका, म्हणून तर मी काही करतच नाही. मला तर साऱ्या जणी म्हणते करणं गंगा हे करणं गंगा ते. मी म्हणतो हट मी नाही करत, माझ्याकडून नाही होत. करू लागत नाही. नेट लागे बाया आपल्या गावातल्या, मग त्याला नेट पडते. फक्त काय म्हणते तर जेव्हा गिवाची वेळ आली तर मग येतेच वक्तावर फक्त. चाल बाई आता गोष्टी केल्यापेक्षा गंगा चाल जराशी ट्रॅक्टर जोड कोणी आलं असं तर. आणि सामान सुमान यायला लागते घरून, अजून लय सामान आहे. माय शांताबाई गौऱ्या गिऱ्या भेटल्या वा? घेऊन कोणी गेली माझ्या घरच्या गौऱ्या? गौऱ्या तर लय जमा करून ठेवल्या म्या. हाय माझ्या घरी गौऱ्या. यानं सांगल्या माझ्या पोरानं आणल्या. लय मोठ्या गौऱ्या आणल्या. त्यानं कुठून आणल्या आणि काय आणल्या? रान गौऱ्या आणल्या साजऱ्या. म्या म्हटलं जाऊ दे, आणल्या तर बरंच झालं म्हटलं. रोटगे गिटगे होऊन उरते म्हटलं घरच्यासाठी. आता माझ्या घरच्या नेले असतं तर काय बिघडलं असतं बाई? आता त्या पहिले म्हटलंच तर नाही व पहिले गोष्टच तर नाही काढली. आता वक्तावर म्हणून राहिली. आता नीन काय वक्तावर होत असते काय? पहिलेच जमा करून ठेवायला लागते सगळी सामग्री. हो ते बरोबर आहे तुला. मग काय मी सामान आणू लागू काय तुले? म्हणशील आणू लागतो. तू कोणी एक काम कर गंगा, करायचं असून तर माझ्या घरी जाय आणि माधुरीला जरासा हातभार करू लाग. ते सामान बाहेर गेर काळकूड करून ठेवते कोणी तर जरासा आणू लागतील. ट्रॅक्टर पर्यंत मी येतो. मी फक्त पाहून येतो. हो ये तू. आता इले काम सांगितलं तर खरी बाबा. आता गेली तर खरी करायले. करते तर करते. हिचं कोणी भेवच असं लागते का? काम करते तर खरीच ते, पण मग काढते लेखाची. मन नेले असं वाटतच नाही का काही सांगावं म्हणून. चाल ह्या आता आला गड्या ट्रॅक्टर घेऊन उभा दिसून राहिला इथं. आता बाया याची राहिले नाही. बाया काय माहित कधी निघते काय मी बापा. कोणता मेकअप करते का काय करते घरात बसून. आता वावरात झाले काय करायला लागते यायले. पण नाही बापा, आजकालच्या बाया म्हणजे बस खरंच. म्हणूनच लोक काय करते आता स्वयंपाकाले 2-3 बाया सांगून देते. आजकाल बाया स्वयंपाकाच्या कामात पडतच नाही गावातल्या. अरे बाबू मारुती आला काय रे तू? काय म्हणते लय वेळचा आला काय? नाही आताच आलो काकू. आताच असं आलो अन थांबलो. द्या पटापट आवाज द्या बाईले. दुपारची मला ट्रिप आहे. ट्रिप मारायला जा लागते काकानं सांगितलंय. हो मी आता सामान आणून टाकतो. येतेच तोपर्यंत बाया. चल बापा पटापट सामान आणतो. यायला सांगतो सगळे आणा हो लवकर लवकर म्हणून. या पोरगा काही बरोबर आहे नाही बापा. ट्रॅक्टरवाला उठून पयन नाही तर करून टाकन आपली आपण. उचल नाही डोक्यावरचं आमच्या. एवढं भारी होऊन राहिलं कसं आहे काय मी बापा पोरग पाहून राहिलं तिथं, पण जरासं वरचं उचलून नाही राहिलं वजन आमच्या. कायले उचलू? आणा आणि ठेवा. स्वयंपाक तुम्हाला करायचा आहे, जेवायचं तुम्हाला आहे. मी कायले उचलू तुमचे ओझे? बोलतही नाही चांगला. नाही उचलत तर नाही उचलत वजन, पण बोलतही नाही चांगला. अरे त्या ट्रॅक्टरात ठेवून तर द्या आम्हाला. आमच्याकडून ठेवणं होईल काय बायको कोण? बरं झालं हो बाबा तुम्ही आले. ह्या तर ट्रॅक्टरवाला मॅटच दिसते मला. कोणाला सांगितलं तर शांताबाईनं. त्याला म्हटलं हे उचल आमच्या डोक्यावरचे वजे भारी नाही होत काय? तर उचलाले खाली नाही. आता काय म्हणते एवढ्याले वजे आमच्या डोक्यावर उचललं तर काय होतं याले? अरे खालीच असेल ना तो गंज. एवढा भारी आहे काय? तेवढा उचलणं होऊन नाही राहिला का? तुझ्या कोण काय लावत देतं त्याने? तुला माहित नाही का तो गावातला होई नाही का? ओळखत नाही का त्याला तू? हल काय काय याच्यात आलू वांगे सगळंच आहे ना. लय सामान आहे याच्यात म्हणून तर म्हणून राहिली. नाही तर मी धरला नापटून दिला असता ट्रॅक्टरात नेऊन. बाई सुन बाई, ते कॅन खाली आहे का भरली आहे बाई? ते भरली आहे काकाजी. भरूनच घेतलं कॅन भरून. पाहिजो का इथं ठेवतं हे? गंडू नको त्याचं खाली. पाठीवर ठेवता का माया? तिकडे ठेवा ना ट्रॅक्टरात. पडून जाईन ना धक्का लागून. डोक्यावर ठेवा त्याच्या. पाठीवर कायले ठेवता? डोक्यावर असं घालून द्या. असं झाकून द्या त्याचं डोकं. आई आल्या का तुम्ही? अजून बाकीचं सामान आहे जाण्याचं. मी जातो आता अजून घेऊन येतो एखादी कॅन. आता काही जाऊ नको. आणते थोडी आणते आणि आपली रुपाली आणते काही. अजून रंजू गेली घरी ते आणते काही. आता बसून जाय तू. बस बरं ट्रॅक्टरात. आई बंटी नाही आणलं तुम्ही? येते येते तू त्याच्या आबाजी सोबत येते. माझ्या मागं नाही येऊ दिलं मी त्याला. मी म्हटलं हात काही धरू शकत नाही याचा आणि याच्यावर लक्ष नाही राहील म्हटलं. हे माझ्या डोक्यावर ओझ आहे तर त्याला म्हटलं ये म्हटलं आबाजी सोबत. अरे द्या शांता वहिनी, ठेवून देतो. नाही गंगाराम भाऊ ठेवतो ना मी. आण बाई ठेवून देतो त्याच्यात. हे पोरगी कोणाची होय काकाजी?
पोरगी कोणाची होई हे? कोणती हे पोरगी? ह्या पोरीला ओळखत नाही का तू? आपल्या गावातली नाही का हे? बाई कोणाची पोरगी होय तू? याला सांग बरं मारुतीले, कोणाची पोरगी होय? तर कोणाची होय म्हणते हे? मी शांताराम भाऊची होय. शांताराम काकाजीची होय काय? असं काऊन तुला काय करायला लागते रे पोरीचं? हा, लगन जुळलाय म्हटलं तिचं. पाहू नको तिले, टकमक टकमक पाहून राहिला निरा. मला काय करायला लागते? मी कुठं लग्न करतो? विचारून राहिलो पोरगी कोणाची होय म्हणून, वैकीची नाही दिसली म्हणून. रंजू काय काय राहिलं बा आता आणायचं? झालं बा शांताबाई, सगळंच झालं. आता ही शेवटची कॅन होती, मी घेऊन आली. आता शांताराम भाऊ आहे, नाताले आणून राहिले आणि एक थैला आणून राहिले. बाकी तर सगळंच आणलं. मग गौऱ्या आणल्या काय शांताबाई? हो आणल्या गौऱ्या गिवऱ्या, टाकलं सगळं, टाकून दिलं त्याच्यात. आई पिठा गिठाचं मिठाचं तिकटा गिकटाचं आणलं काय सगळं तुम्ही? ते सारं तर ते एका याच्यातच बांधलं होतं ना पोत्यात. ते तर पुरं पोतं आणलं मग मी. आणि त्याच्या अगोदर गौरीचं पोतं आणलं. मग झालं ना, होते ना ते एवढ्याच्यात. आई राहिलं सुलय ना तर येते ते गाडी घेऊन. आणि तसंही काही सामान ते गाडीवर आणून म्हणे, ट्रॅक्टर तेवढा मोठा बाया आणि सामान बसन काय म्हणे, तर मग काही सामान मी गाडीवर घेऊन येईन म्हणे, असे म्हणे ते म्हणे. असं काय? ठीक आहे ना मग. शांताबाई गोड दे नाही का मग? काही गोड पाहिजे होते बिचारे, जरासं बरं लागते. गोड पाहिजे इले, गुलाबजामुन दे ना म्हणा तिले. हा आवडते तिले, सारच खाते ते. हा दो लोकांच्या घरचं फक्त, स्वतःच्या घरचं नाही देत कोणाला काही. बापा केवढी भारी होती कॅन. तुला तर म्हटलं रंजूबाई माझ्याजवळ देऊन दे म्हणून. हा मी इथं उभा राहिलो कोणाजवळचं सामान घ्यायसाठी, अन काय म्हणते त्या टाकून दिली. नाही नाही बापा, आमच्या दूरच राहा तुम्ही गंगाराम भाऊ. कायले पाहिजे आपण चांगल्या कार्यक्रमाचं वाईट व्हायला वेळ लागत नाही. तुमची बायको फालतू अजून म्हणून कायले बोलले, कोण्या बायको सोबत रंजू सोबतच कायले बोलले, फालतू भांडण करून बापा आमच्या सोबत ना तुमच्याही सोबत. तिले कोण भेटे माय बहीण? काही आहे तिला डोकसा आहे काय काही? हा 4 चौकाचा कार्यक्रम आहे तर काय प्रत्येक बायकोच्या काही मागच लागतो काय? मी मॅच झालो काय काही? हा फरक पडला का माझ्या डोक्यात? तिले डोकसं नाही आहे तसं. नाही पागल आहे ना मी, लोकस कायले आहे म्हणे. हा ऐकूनच राहिले मी तुमचं, जास्तच बोलून राहिले जरा. हो गंगा, चांगला कार्यक्रम खराब नको करू आता. हा मजाक करून राहिली ते, फालतूचं काही अंगावर घेत नको जाऊ. नाही मग शांताबाई, मी मजाकच करून राहिली, मी काय सिरियस बोलून राहिली काय? ह्या टोपीवाल्याला घरी चाल म्हणा संध्याकाळी, मग सांगतो तुला. बरं शांताबाईनी आता बाकीचे येते ना? हा गती गती येते सारे. बसा आता तुम्ही ज्या आल्या त्या. हो बसो माधुरी, रुपाली, काय म्हणते रंजू, बसावं. बसा बरं. बापा का हो झोरा राहिला नाही एक? तो नाही आणला काय? तिथंच तर ठेवला होता समोर. एवढा मोठा काय म्हणते ते, एक होता का दोन होता तो? आई 2 होते, 2 काढून ठेवले होते मी, मोठे मोठे. हो 2 होते म्हणते ना. 2 झोरे, एक चुमडा आणि 2 गौरीचे पोते आणि 3 कॅना. हे सामान होतं त्या एका पोत्यात, सगळंच आहे. मग पत्र्या गित्र्या 2 घेतल्या त्यानं नेल्या गाडीवर, गेला तो समोर. हे गौऱ्याचा आर गिअर लावून ठेवतो म्हणे. पण गौऱ्या तर आपल्या सोबत आहे वाटते नाही? आपल्यासोबत काय नाही, गौऱ्या गौऱ्या तर त्यानंच बांधल्या होत्या गाडीवर पहिलेच, म्हणून तर आणल्या नाही मी. असं म्हणूनच म्हणे तो. एक पोतं ट्रॅक्टरात टाकलं म्हणे आणि एक पोतं मी नेतो म्हणे बाबा, अन तिथं चालू करून देतो म्हणे, तुम्ही या म्हणे तोपर्यंत म्हणे. ओ काकाजी, ह्या लेकराला सांभाळा तुमच्या. ट्रॅक्टरात ते चक्क्या खाली येऊन राहिलं तिथं. माय बिन मी चालू करन ना, पायात येईन ते. कशा आहे तुम्ही? त्याला पाहूनही नाही राहिले पण तिले. हा तो ट्रॅक्टरवाला पोरगा माहित नाही का तुम्हाला पहिलेच तर कसं आहे तो? दिन त्याच्या पायावर ट्रॅक्टर चालून, समजत नाही त्याला काही एकतर. मॅट आहे काय तो? हुशार आहे ना, ट्रॅक्टर चालून राहिला तर काही बयाड आहे तो? त्या पोराच्या अंगावर आनंद काय तो? अरे बसव ना रे, बसव ना त्याला जरासा समोर. लेकराचं इच्छा असते राजा, बसव त्याला जरासा. ये रे ये, बसवतो तुले वरत. आली का मजा आली? कसं वाटलं ट्रॅक्टरवर बसून? मस्त वाटते ना? नाही बापा बंटी, तिथं नाही बसू, पडते तिथून. तिथून पडत असते. ते काका बरोबर चालवते ट्रॅक्टर. तू उतरून जा खाली, ये इकडे आपण मागं बसू. नाही मी इथं बसतो काका बसतो. बसू द्या, नाही पाडत नाही मी. अरे मारुती, त्याला देऊन दे रे गंगाराम जवळ. बसते तो मांडीवर, बसून त्याच्या. नाही तर माया भिंतीतून पळून जाईन पोट्ट. तिथं बसायची जागा आहे काय ते? म्हणते ये बाबू मांडीवर ये बाया, ये मी पकडतो तुले. येतो आप्पाच्या. आता बाकीच्या बाया कधी येते? हा नाही तर नेऊन टाक म्हणा एवढ्याच. बाकीच्या येत बसा ना पस. नाही वा, आता एवढा वेळ तर थांबलो, आता जराभर थांबून जाणं अजून. काय म्हणते त्या? जराभर थांबणं नाही झालं म्हणून शांताबाई पण म्हणून. का हो तुम्हाला एवढा टाइम सांगितल्यावर तुम्ही एवढा उशिरा येऊन राहिल्या? हा घरी काय नागर ओढून राहिल्या होत्या काय सकाळपासून? स्वयंपाक करायला लागत नाही काही नाही, तरी आपल्या काय म्हणते तर चालले एवढा उशिरा पाशिरा. आता तू आली, आता ते कांती येईल. अशा आरामानं एक जण यान तुम्ही, तर काही दिवस इथंच घालवान का गावात? कुठे आहे तुझी पोरगी? कुठे आहे मग? आलीच तर नाही ती. आली ना, त्या कांताच्या घरी पाठवली मी तिले. मी चालतो म्हटलं, तू तिला आवाज देऊन ये म्हटलं पटकन. कांतीले, निर्मला बैले, परमिलाले सगळे आवाज देऊन दे म्हटलं येता येता. म्हणजे येईल असं वक्तावर आवाजही द्यायला लागते काय? असं पहिले बैत असतं मले तर मी यायला पहिले काढलं असतं घराच्या बाहेर. मी म्हटलं येता तुम्ही साऱ्या जणी आता टाइमावर. आली वो शांताबाई, रागवू नको हो शांताबाई. आली ना.
शेवटची पिंकी ती आली होती ना तिकडे? आली मले म्हणे काकू चला म्हणे लवकर. सगळेजण आले म्हणे तिथं, मग आई गेली म्हणे. तशीच निघाली बाई मी. अन काय म्हणते तर मी म्हटलं चाललो हो. तर येतो म्हणे, या बाकीच्या काकूला आवाज देऊन येतो म्हणे, अशी म्हणे बाबा. बरं बसा बरं बाई, तुम्ही बसा बरं पटापट. बसा, टाइमपास नका करू आता. येते आरामाने येते त्या. येऊ द्या ते. चला आपण चाललो जाऊ. शांताराम भाऊ, माय पोरीला येऊ द्या बा, बाकीच्या बायाला येऊ द्या, नाही तर नका येऊ देऊ. माय पोरीला येऊ द्या. हे कोणासोबत येईन एकटी, राहून जाईन ते नाही तर तशीच. हो हो येऊ देतो ना. आता 2-3 बाईसाठी थांबा तर लागूनच. आता काय चाललं जातं काय, चांगलं वाटते काय ते? असं आहे ह्या बाईच्या ना, असा उशीर पाशीर होते मग. हा मग म्हणतो आपण करूनच नाही राहिलो. काय करावं आता सांगा. आता किती वेळची मी इथं तडपडून राहिली. यावं बसावं, एक याले खाली नाही. काय करू, असंच राहते गावातलं काम. एका बैले बोलावा तर 10 येते, नाही तर नाही. आणि नाही तर नाही पुऱ्या बोलावा कोणी तर एक याले पाहत नाही. बरं बा, आता चूक बोल माफ कर जा. आणि पाहिजे आता उद्या व्हिडिओ. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. उद्या रोडके कसे बनते आता पोरानं तर केली म्हणते तयारी वावरात सारी. भेटू मग आता डायरेक्ट आपल्या वावरातच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हाईप द्यायला विसरू नका बा. हाईप देत जा जराशे, कमेंट करत जा. बरं वाटते आम्हाला. आणि शांताबाईलाही चांगलं वाटते ना. शांताबाई किती मेहनत करते. चला मग भेटू आपण आता उद्या.